नमस्कार, मी अनिता मराठी रेसिपी या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पटकन असा बनणारा पनीरचा पराठा. चला तर आपण साहित्य पाहूया. पराठ्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण. 250 ग्राम पनीर घेतले. हे फ्रेश पनीर आहे. त्याच्यासाठी लागणार 2 हिरव्या मिरच्या आहेत. तिखट तुमच्या आवडीनुसार. लसूण आहे 5 ते 6 पाकळ्या लसूण आहे. थोडं मीठ पण थोडंसं तुमच्या स्वादानुसार. थोडं लाल तिखट आहे. थोडीशी हळद आहे. अर्धा चमचा आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीर भरपूर टाका, याच्यामुळे पराठे छान होतात. आणि एक कांदा लागणार आहे. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू. आधी कांदा कापून घेऊ. कांदा कापून घ्यायचा. कांदा आपल्याला थोडा बारीकच कापायचा. पद्धतीने हा बारीक कांदा कापून घेतलेला आहे आपण. त्याला 2 मिरच्या कापायच्या. बारीक कापून घ्यायची, याच्यामुळे चव छान येते. आता आपल्याला हा लसूण पण कापून घ्यायचा. तुम्ही टेचून पण टाकू शकता, कापून आणखी छान वाटतो. कांदा, मिरची लसूण कापून झालेली. आता आपण कोथिंबीर कापू. आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ. कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि ही सगळी कोथिंबीर भरपूर. सुके मसाले आपले हळद, लाल तिखट आणि मीठ. आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हे पनीर त्याच्यामध्ये तुम्ही किसून पण वापरू शकता, पण मी असं तोडून टाकणार आहे याला. आपल्याला आता हे एकत्र करायचं. एकदम सगळं एकजीव झालं पाहिजे. आपलं हे स्टफिंग आहे पराठ्याचं. त्या पद्धतीने आपण पनीर पराठ्याचं स्टफिंग तयार करून घेतलेले. चला आता आपण कणिक भिजून घेऊ. हे पीठ मळून घेऊ. आपण पराठ्याचं स्टफिंग बनवून घेतलंय. आता आपण पराठा बनवण्यासाठी पीठ मळून घेऊ. चपातीसारखं नॉर्मल पीठ मळायचं, फक्त नमक टाकून किंवा मीठ टाकून. थोडस मीठ टाकू आपण. मीठ बेतानीच टाकायचं, कारण आपण स्टफिंग मध्ये घातलेलं आहे. त्यामुळे मीठ तुमच्या आवडीनुसार. आणि त्याला आपण एक वाटी कणिक टाकणार आहे. 1 वाटी पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे. तुम्ही मैदा वगैरे वापरू शकता. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ. घट्टच पीठ मळायचं.
पीठ भिजून झाले. आता आपण पराठे करायला घेऊ. गॅस पेटवून तवा ठेवायचा. तवा तापून घ्यायचा. तेलाचा हात लावायचा. चपातीपेक्षा छोटा गोळा करायचा, जास्त मोठा नाही. चपातीला आपण ज्यादा मोठा घेतो, चपातीपेक्षा छोटा घ्यायचा आणि असा मळून घ्यायचा. तो गोल आपण पुरणपोळी भरायला करतो ना, तशी पाती करून घ्यायची किंवा गोल असं बनवून घ्यायचं. आपलं त्याच्यामध्ये स्टफिंग पनीरचं मावन असतं. आणि आपल्याला आता मला हवं तसं पनीर सारण तुम्ही भरू शकता किंवा स्टफिंग भरू शकता. आणि परत आपल्याला हे दाबून दाबून बंद करून घ्यायचं. दाबून अजून पण पनीर टाकू शकतो, म्हणजे आपला पराठा एकदम छान होतो. याच्यात 2 चमचे मी पनीरचं स्टफिंग भरले. हे पराठा आणखीन आपला छान टम्म फुगण्याचा. थोडं चालेल पीठ काढून ठेवायचं. जास्त पिठात बुडून अशा पद्धतीने आपले पनीर पराठा बनवून झालेले आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये.